तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पळो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल ते जाऊ ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करत आहोत गाडी संख्या 16589 राणी चेन्नम्मा एक्सप्रेसने. या प्रवासात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सुंदर नैसर्गिक दृश्य, जबरदस्त क्रॉसिंग, हिरवीगार शेती, सुंदर रेल्वेचे वळण आणि काही जबरदस्त चविष्ट पदार्थांचा आस्वादही घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग करूया आपल्या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात. तर मित्रांनो, 8:34 लोंढा जंक्शन वरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर लोंढा जंक्शन वरून निघाल्यानंतर मित्रांनो, हा असा सुंदर कर्व जो आहे तो पाहायला मिळतो आपल्याला. जबरदस्त क्रॉसिंग पाहण्यासाठी रेडी आहात का? दादर हुबळी एक्सप्रेस. तर मित्रांनो, काय जबरदस्त 130च्या स्पीडनं क्रॉसिंग झालेली आहे दादर हुबळी एक्सप्रेस. तर मित्रांनो, 16589 राणी चेन्नम्मा एक्सप्रेस 611 किलोमीटरचा प्रवास करून बेळगाव रेल्वे स्टेशनवरती 32 मिनिटं उशिराने पोहोचलेली आहे आणि बेळगाववरून आपला 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो, आपली राणी चेन्नम्मा एक्सप्रेस रायबाग रेल्वे स्टेशनवरती 11:05 पोहोचलेली आहे आणि ही जी ट्रेन आहे ती सर्वच या रूटवरील छोट्या मोठ्या स्टेशनवर थांबते. त्यामुळे या रूटवरील सर्व छोट्या मोठ्या स्टेशनला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली रेल्वे मानली जाते आणि खूप महत्त्वपूर्ण गाडी आहे या रूटवरील मित्रांनो. तर मित्रांनो, रायबाग रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे.
आणि अखेर आपण पोहोचलो मिरज जंक्शनवर। लोंढा ते मिरज हा प्रवास जरी छोटा असला तरी अनुभव मात्र मोठा। निसर्ग, रेल्वे आणि प्रवासाची मजा सगळं एका सफरीत। तर मित्रांनो, असा होता आपला आजचा प्रवास राणी चिन्नमय एक्सप्रेस मधला। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सांगा तिथेचा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन रेल्वे प्रवासात। तोपर्यंत आनंदी राहा, खुशाल राहा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।